आहेत त्यांना पुढं जायला सांगितलं आणि सर्वसामान्य घरातल्या माणसांच्या मधून सैन्य उभं केलं, सेनापती उभे केले. आणि मग नाव झालं कोणाचं तर नाव थोरला बाजीराव. मग माझ्यासारखं किंवा विद्रोही सांस्कृतिक चळवळीसारख्या लोकांचं आमच्या भूमिकेचं काय म्हणणं आहे की मग हे जे शिंदे आणखीन होळकर जे होते ते काही गोट्या खेळत बसले होते का? त्यांनी जर फक्त केलं असेल तर शाहू महाराजांच्या आदेशाशिवाय, शाहू महाराजांच्या रणनीतीशिवाय आणि शाहू महाराज युद्ध सुरू करा म्हटल्याशिवाय कुठलंही युद्ध झालेलं नाही. आणि त्यांच्याच काळामध्ये या संपूर्ण देश, आजचा जो देश आहे त्याच्या पलीकडं अफगाणिस्तानपर्यंतच्या भागामध्ये हे मराठी राज्य पसरलं. ते शाहू महाराजांच्या काळातच, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या, राजाराम महाराजांच्या, ताराराणींच्या खांद्यावर बरोबर इतकं प्रचंड मोठं राज्य उभं केलं की त्याला तोड नाही. हे देशातलं नव्हे तर जगातलं सगळ्यात मोठं राज्य होतं. अशा माणसाचा एक कष्टपटसुद्धा इथे कुठं स्मारक नाही. ही अत्यंत चीड आणणारी आणखीन लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि ह्या तऱ्हेच्या कर्तबगार माणसाचं स्मारक आहे ते ताराराणींच्या सह हे सातारमध्ये झालं पाहिजे. आणि यासाठी जो अजिंक्यतारा किल्ला आहे त्या अजिंक्य शाहू महाराजांच्यासाठी म्हणून अजिंक्यतारा किल्ला हा त्या स्मारकाचं ठिकाण म्हणून निवडावं. त्यांचं स्मारक एकतर नदीच्या काठी जिथं त्यांची समाधी आहे त्या ठिकाणी मोठं उभं करावं आणि ते सारखं पुढतंय, आणखीन ते नदीमध्ये तरंगल्यासारखं दिसतंय, ते सगळी परिस्थिती बंद करावी. पण खऱ्या अर्थानं मोठं स्मारक हे संपूर्णपणे अजिंक्यताऱ्यावर उभं करावं. आणि त्या स्मारकामध्ये त्यांनी केलेल्या लढाया, त्यांनी केलेल्या सूचना, त्यांनी केलेले कायदे, त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आणलेल्या नवीन सुधारणा, स्त्रियांच्या रक्षणासाठी केलेली भूमिका, अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कराव्यात. चित्रमय अशा पद्धतीनं त्या ठिकाणी संपूर्ण एक विश्व उभं करावं, चित्रमय विश्व, की ज्यामध्ये त्यांचं कार्य हे ठळकपणे येणाऱ्याला दिसलं पाहिजे. आणि इथला आपला राजवाडा चौक जो आहे तिथंपासून तिथंपर्यंत एक संपूर्ण दिशादर्शक अशा तऱ्हेचा रस्ता आत्ताचा आहे त्यापेक्षा सुधारून त्या रस्त्याच्या कडेने पूर्णपणे अशा तऱ्हेचे प्रसंग दाखवत तिथंपर्यंत माणसाला जाता यावं. प्रतापसिंग महाराजांच्या पुतळ्यापासून, बैठ्या पुतळ्यापासून ते तिथंपर्यंत ते थोरले प्रतापसिंग महाराज तिथंपर्यंत जाता यावं अशा पद्धतीनं आपल्याला ते घडवायला पाहिजे असं ठराव आम्ही करणार आहोत. आणि तो ठराव नुसता करणार आहोत असं नव्हे तर ते काय घडलं नाही तर त्याच्यावर विद्रोही सांस्कृतिक चळवळ लढा केल्याशिवाय राहणार नाही.